Vallabh sir. Yes, Vallabh sir, please come and share your thoughts. ओके ऑल राईट. सो थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी बऱ्याच प्रकारे चांगल्या चांगल्या तुम्ही शेअर केल्यात गोष्टी. आणि महिला मी सर्वप्रथम मला थँक्यू बोलेन मी सगळ्यांना की सगळ्यांनी जॉईन केलेलं आहे विथ अ व्हेरी हाय एनर्जी. व्हेरी गुड स्वप्नील, व्हॉट अ गुड एनर्जी. आणि येस, मी सकाळी सकाळी सचिन बटाट्यांचा एक मेसेज बघितला, त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांना मदत केली. सो रिअली थँक्यू व्हेरी मच फॉर इन्स्पायरिंग अदर. डू यू अंडरस्टँड? सो दिस इज हाव आपल्याला कम्युनिटी लोकांना हेल्प करायचं आहे. अंडरस्टँड? आणि त्या कदाचित त्यांना कसं फील झालं असणार विचार करा. जेव्हा लोकांना आपण हेल्प करतो तेव्हा त्यांना कसं फील झालं असेल. डू यू अंडरस्टँड? ते ही बघा, मनी इज सेकंडरी, हेल्पिंग इज प्रायमरी. अंडरस्टूड? तो आजचा जो कोट ऑलरेडी लोकांनी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे. मी जास्त गोष्टी करणार नाही, पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन. मित्रांनो, फक्त एवढंच बघा, जर तुम्ही तुमचा वेळ, एनर्जी आणि मेहनत अशा गोष्टींमध्ये खर्च करत असाल ज्या गोष्टी तुमच्या फ्युचर सेल्फशी मॅच होत नाहीये. मी परत रिपीट करतोय, जर तुम्ही तुमचे वेळ, टाइम, एनर्जी आणि मेहनत अशा गोष्टींमध्ये खर्च करत असाल ज्या गोष्टी तुमच्या फ्युचर सेल्फशी मॅच होत नाही, तर तुम्ही कधीच त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकणार नाही. जसे की तुम्हाला हेल्दी व्हायचं आहे, पण तुम्ही जंक फूड खाता, एक्सरसाइज करत नाही, मग तुमच्या ऍक्शन तुमच्या गोलशी मॅच होत नाहीये. किती जण अग्री आहेत? तुमचे ऍक्शन तुमच्या गोलशी मॅच होत नाही आणि त्यामुळे रिझल्ट मिळत नाही. डेली चॉईसेस तुमचं फ्युचर बनवत आहेत. त्याचप्रमाणे जर तुमचे मनी डिसिजन आणि हॅबिट्स, सवय त्या व्यक्तीशी मॅच होत नसतील, ज्या व्यक्तीला तुम्ही फायनान्शियल फ्री, वेल्दी बनवायचं आहे, तर फायनान्शियल फ्रीडम कधीच मिळणार नाहीये. हे कटू सत्य आहे, हे हार्ड ट्रूथ आहे. आता मी तुम्हाला आता एक्झाम्पल बोलला, तुम्हाला फायनान्शियल फ्री व्हायचंय, पण तुम्ही स्पेंडिंग बिना प्लॅनिंग करताय, जुळत नाहीये. मिसमॅच. तुम्हाला अर्ली रिटायर्ड व्हायचंय, पण तुम्ही कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट करत नाहीये, जुळत नाहीये. मिसमॅच. तुम्हाला वेल्थ बिल्ड करायची आहे, पण तुम्ही मनी स्किल शिकत नाहीये, जुळत नाहीये. तुम्हाला डेट फ्री व्हायचंय, पण तुम्ही अननेसेसरी लोन घेत राहताय, जुळत नाहीये. मित्रांनो, तुमची संपत्ती तेव्हाच वाढते जेव्हा तुमचे डेली डिसिजन त्या व्यक्तीशी जुळतात. कोणत्या व्यक्तीशी? त्या फायनान्शियल कॉन्फिडंट, डिसिप्लिन, वेल बिल्डिंग व्हर्जनशी, ज्याला तुम्ही बनायचं आहे. किती जणांना कनेक्ट होते मी तुम्हाला बोललेलो आहे? किती जरी लोक 5, 10, 15 दिवसाच्या नंतर त्यांचं वेल बिल्डिंगचं स्वप्न आहे ना, संपून जातं. किती जणांना कळतंय? 2 वर्ष सोडा, 2 दिवस टिकत नाहीये त्यांचा फायनान्शियल कॉन्फिडंट. 20 दिवस टिकत नाहीये. होणार का असे? होणार का नाही? जर मी तुम्हाला हा जो स्टेटमेंट मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो आहे, हा कटू सत्य आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मला बनायचंय, पण ह्या गोष्टी तुमच्या मॅच होत नाही, मग तुम्हाला आताच मी तुम्हाला रिझल्ट सांगितलेला आहे. डू यू अंडरस्टँड? मित्रांनो, फक्त सक्सेसफुल लोकांचा सक्सेस बघू नका, त्या सक्सेसफुल लोकांचा स्ट्रगल पण बघा. आणि स्ट्रगल म्हणजे त्यांचं हार्डवर्क आहे. एक सांगू का अजून एक? तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त हार्डवर्क करताय, पण रॉंग डायरेक्शन मध्ये. तर तुमचा हार्डवर्क चेंज करा, सक्सेसफुल लोकांसारखा वागायला सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच. अमेझिंग स्वप्नील, अमेझिंग कोड अक्षय अँड स्वप्नील. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Yes. Thank you so much, Vallabh sir. More power.